सुरू झालेला. पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीमुळे व्हिडिओ कट झाला होता. तर विषयाला पुढे नेत असताना ज्या पराक्रमी स्त्रियांनी आपल्यासाठी योगदान दिलेलं आहे किंवा संत साहित्यामध्ये देखील स्त्रियांचा समावेश आहे, तर या ठिकाणी मला सांगायचे जे आपल्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये लिहिण्यात आलं होतं, तर सिमोन दी बॉ नावाची एक स्त्री लेखिका, फ्रेंच लेखिका, स्त्रीवादी लेखिका आपल्या पुस्तकामध्ये लिहिते. द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलंय आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलंय की स्त्रिया म्हणून जन्माला येत नाहीत. तर या ठिकाणी आपण वैज्ञानिकतेने त्यांच्याकडे बघायला गेलो, त्यांच्या जन्माचं निरीक्षण करायला गेलो, तर लिंगभेद या पलीकडे स्त्रिया आणि पुरुषांच्या मध्ये दुसरं वेगळेपण काहीच नाही. फक्त स्त्री जन्माला स्त्री म्हणून येत नाही, तर तिला तसं घडवलं जातं. तिला स्त्री आहेस तू, असं वागू नको, स्त्री आहेस तू घरातच राहिलं पाहिजेस, तू स्त्री आहेस, तू हे करू नको, ते करू नको, म्हणून अशा अनेक बंधनं टाकले जातात. घरामध्ये जर एखादा मुलगा आणि मुलगी जन्माला आली तर त्या मुलाला आणि मुलीला काय केलं जाते की वेगवेगळी वागणूक दिली जाते. मुलगा म्हणून तू बाहेर जा, तू बाहेरचे कामं कर, आणि मुलगी म्हणून तू घरात राहा आणि घरातले कामं कर, असं सांगितलं जाते. म्हणजे इथपर्यंतचा भेदभाव केला जातो. तर सिमोन दी बॉ यांनी आपल्या साहित्यामध्ये असं सांगितलं आहे की स्त्रियांवर ज्यावेळी बंधनं टाकले जायचे की या स्त्रियांना बंधनं टाकल्यानंतर स्त्रिया काय करायच्या, तर बंधनामध्ये राहायच्या, अन्याय अत्याचार सहन करायच्या. पुरुष प्रधान संस्कृती होती. म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये ज्यावेळी मातृसत्ताक पद्धती होती, त्याही नंतरच्या काळामध्ये पितृसत्ताक पद्धतीमध्ये स्त्रियांवर बंधनं टाकले गेले. स्त्रियांचा काय झाला, त्यांच्यावर अनेक बंधनं आले आणि त्यांचं लेखनापासून साहित्यापासून त्यांचा संपर्क तुटला गेला. परंतु या ठिकाणी मला सांगायचं की त्या साहित्यामध्ये सिमोन दी बॉ लिहितात की स्त्रियांना लेखनाचा अधिकार नव्हता, फक्त स्त्रिया वाचायच्या. पुरुषानंतर लेखनाचा अधिकार स्त्रियांना काही वर्षानंतर भेटला, परंतु उशिरा देखील साहित्य लिहिण्याचा किंवा अभ्यास करण्याचा, शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना ज्यावेळी भेटला त्यावेळी स्त्रियांनी काय केलं, तर दर्जेदार असं साहित्य लिहिलेलं आहे. त्यामध्ये अनेक मोठमोठ्या साहित्यिक लेखिका आणि कवयित्री आपण पाहू शकतो. तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की ह्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांना उशिरा का होईना साहित्यामध्ये समावेश त्यांचा झाला, त्यांनी दर्जेदार साहित्य लिहिलं. त्याही पलीकडे जाऊन बघा, पुरुष प्रधान संस्कृती म्हणजे मध्ये स्त्रियांना दुय्यम लेखलं जायचं, परंतु आपल्या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारा एक पर्व निर्माण झालं. ते पर्व म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्म. 12 जानेवारी 1598ला राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं स्त्रियांच्या स्वातंत्र्याला सुरुवात झाली असं मला सांगावंसं वाटते. मग या ठिकाणी बोलत असताना मला सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांपासून करायची. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी खऱ्या अर्थानं स्वराज्याच्या निर्मितीसाठी पावलं उचलली. स्वराज्याच्या निर्मितीसाठी अनेक परिश्रम घेतले त्यांनी. त्या नेहमी सांगायच्या शिवबाला की शिवबा, बाळ शिवबा, तुमच्या आईची अजून वांज म्हणजे कुस जी आहे ती वांज झालेली नाही, आणि जे थंड झालेलं मन आहे, थंड रक्त आहे, अशा या थंड झालेल्या मनाला आणि या रक्ताला काय करायचं आहे, पेटवायचं आहे. त्यांच्या डोक्यामध्ये, विचारामध्ये स्वातंत्र्याचं बीज पेरायचं आहे. ही जी शिकवण आहे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना असायची. तर मी या ठिकाणी बोलत असताना असं सांगते की शिवाजी महाराजांचा इतिहास आतापर्यंत जो सांगितला खरा इतिहास, त्यामध्ये खऱ्या अर्थानं मावळ्यांनी प्राणपणाला लावले, खऱ्या अर्थानं मावळ्यांनी आपले जीवन गमावले. म्हणजे आपल्या छातीच्या वाती करून शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदे लावून स्वराज्याच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज लढले खरे, परंतु लढल्यानंतर जिजाऊ मासाहेब त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे पाठबळ जिजाऊ मासाहेबांचं होतं. हा जो इतिहास आहे, जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी महाराजांना असंच कधीच शिकवलं नाही की बाल शिवबा तुम्ही फक्त काय करा की ढाल तलवार घेऊन लढाई खेळा, असं कधी सांगितलं नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं जिजाऊ मासाहेब या ठिकाणी सांगत असताना किंवा स्त्री शक्ती सांगत असताना जिजाऊ मासाहेबांचा त्याग, जिजाऊ मासाहेबांचं शौर्य, जिजाऊ मासाहेबांची चिकित्सक बुद्धी, जिजाऊ मासाहेबांचं जे काही चातुर्य होतं, जिजाऊ मासाहेबांचं जे काही व्यक्तिमत्व होतं, ते व्यक्तिमत्व आजच्या काळामध्ये तुम्ही आणि आम्ही समजून घेणं अतिशय महत्त्वाचं मला वाटते. कारण का, ज्या इतिहासामध्ये शिवाजी महाराज घडून जातात, ज्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराज घडून जातात, ज्या इतिहासामध्ये असा इतिहास लिहिला जातो
ज्या काळामध्ये की त्या काळामध्ये पाठीमागं कसल्याच प्रकारचं पाठबळ नसताना देखील शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं, त्या काळामध्ये त्यासाठी पाठबळ देणाऱ्या आणि किंवा स्वराज्याची संकल्पना मांडणाऱ्या एकमेव राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब होत्या. जिजाऊमासाहेब होत्या, त्यांच्यासोबत शहाजीराजे होते. म्हणजे कोणातरी पुरुषाचं पाठबळ होतं हे आपल्याला सिद्ध करता येईल, सांगता येईल, परंतु जिजाऊमासाहेबांचं कार्यकर्तृत्व हे स्त्री शक्ती म्हणून आम्ही समजून घेणं मला अतिशय महत्त्वाचं वाटते. त्याही पुढे जाऊन जिजाऊमासाहेबांचा इतिहास सांगत असताना आता अनेक विरोधक किंवा जे कोणी वक्तव्य करतात ते असं सांगतात की जिजाऊमासाहेब ह्यांचं कार्य जास्त काही नव्हतं, परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की जिजाऊमासाहेबांचा त्याग, समर्पण जे काही होतं, ज्यावेळी जिजाऊमासाहेबांना पुण्याची जहागिरी भेटली, शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना पुण्याची जहागीर बहाल केली आणि एक हे दिली, मुद्रा दिली, प्रतिपचंद्र लेख व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवशशा मुद्रा भद्राई राजते, ही ज्यावेळी मुद्रा दिली आणि शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब हे दोघे जण ज्यावेळी पुण्यामध्ये आले, पुण्यामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी कशा प्रकारची अवस्था होती, तिथं पसरवलं होतं, त्या भूमीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊमासाहेबांनी नांगर फिरवला, सांगितलं की बाळ शुभ अंधश्रद्धेचं जोखड उकडून टाका. जे लोकांच्या डोक्यामध्ये असणारं अंधश्रद्धेचं जोखड मुळातून उकडून टाकण्याचं कार्य राष्ट्रमाता जिजाऊमासाहेबांनी केलं आणि शिवाजी महाराज घडवले. जिजाऊमासाहेबांनी काय केलं तर महिलांच्या शिक्षणासाठी जिजाऊमासाहेब, मग अलीकडे आम्ही पाहतो की जिजाऊमासाहेबांचा जयघोष आमच्या ओठावर करत असताना, जिजाऊमासाहेबांचे विचार आमच्या डोक्यामध्ये घेत असताना अनेक युक्तिवाद करणारे किंवा अनेक मोठमोठे विरोधक काय म्हणतात की जिजाऊमासाहेबांनी शिक्षणासाठी काही काम केलं नाही. तर याही पूर्वी मी सांगितलं होतं की जिजाऊमासाहेबांनी शिक्षणासाठी कार्य केलं होतं. आणि महिलांना हाताला काम देण्याचं कार्य जिजाऊमासाहेबांनी केलं होतं. मग मला या ठिकाणी अभ्यासाचं निरीक्षण करत असताना, निष्कर्ष काढत असताना मला एवढं सांगावंसं वाटते की ज्या काळामध्ये आमच्या स्त्रियांचं स्वातंत्र्य होतं, ज्या काळामध्ये आमच्या स्त्रिया सुरक्षित राहणं महत्त्वाचं, त्या काळामध्ये आमच्या स्त्रियांचं चरित्र हे कुठंतरी साबित राहणं महत्त्वाचं होतं. जिजाऊमासाहेबांनी तेच काम केलेलं आहे. आमच्या स्त्रिया सुरक्षित राहिल्या पाहिजे, हाती यांना कोणी दिवसाडोळ्या भोकलं नाही पाहिजे, यासाठी कायदे कानून करण्याचं कार्य जिजाऊमासाहेबांनी केलं. त्यासाठी शिवाजी महाराज देखील नेहमी, कारण जिजाऊमासाहेबांची शिकवण त्यांना तशा प्रकारची होती म्हणून हे सर्व काही साध्य झालेलं आहे. मग जिजाऊमासाहेबांनी महिलांना शिकवण्याचं कार्य केलं, महिलांना त्यांना भाषा ज्ञान घेता यावं किंवा त्याही पलीकडे जाऊन महिलांना उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी, महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी जिजाऊमासाहेबांनी कार्य केलेलं आहे. राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब यांचा इतिहास हा माझ्यासारख्या सर्वसामान्य युवतीने एका काही मिनिटांमध्ये, काही तासामध्ये सांगणं शक्य नाही. इतिहासातील पराक्रमी तर ती राणी पद्मावती जी राजपूत राणी होती, ह्या राणीबद्दलचा जो इतिहास आहे तो इतिहास आमच्यापर्यंत पोहोचला नाही. कारण का, इतिहास स्त्री ही जात वंश यामध्ये अडकून पडणारी नाही, तर अखंड आमच्या हिंदुस्थानातील महिलांचं संरक्षण व्हावं यासाठी नाही. उद्याच्या महिलांच्या पुढं आपण एक व्यक्तिमत्व म्हणून उभं राहू किंवा आपलं जे चरित्र आहे ते आपल्या जे स्वत्व आहे, आपलं जे शुद्धत्व आहे, शत्रूच्या काही वाईट घडणार नाही यासाठी जोहर करून घेणारी राणी पद्मावती यांचा देखील इतिहास आता महिलांच्या पुढे आला पाहिजे, महिलांनी समजून घेतलं पाहिजे. एकंदरीत ह्या सर्व गोष्टी सांगण्याचा हेतू माझा असाच आहे की अलीकडच्या काळामध्ये
मॉडर्नायझेशनच्या नावाखाली किंवा पुरोगामी विचार अशा नावाखाली काय केलं जाते, आमच्या स्त्रिया कुठं काय करतात, आमची संस्कृती विसरून जातात. आमच्या स्त्रिया, आमच्या पराक्रमी स्त्रियांचा इतिहास विसरून जातात आणि आमच्या पराक्रमी स्त्रियांनी जे काही शिकवलं आहे, जगण्याचं तत्त्व, जगण्याची नीती आणि आपल्या चारित्र्यासाठी आपण किती ठाम राहिलं पाहिजे, एका मतानं राहिलं पाहिजे, ह्या गोष्टी आजच्या काळामध्ये, सध्याच्या काळामध्ये विसरून चाललेल्या आहेत. ह्या गोष्टी विसरू नये यासाठी मला ह्या गोष्टी सांगणं अतिशय महत्त्वाचं वाटते. पुढच्या इतिहासातील महिलेबद्दल थोडक्यात सांगायचं असेल तर अहिल्यादेवी होळकर असतील, ज्या लोकमाता आपण म्हणतो. अहो, ज्या मातेचा पतीचं निधन झालं, सासऱ्याचं निधन झालं, पोटी लेकरूबाळ कोणीच वारसदार नसताना ज्या माऊलीनं धीरोदत्तपणे राज्यकारभार सांभाळला, ज्या माऊलीनं धर्मनिरपेक्षतेच्या जोराखाली किंवा कुठल्याच धर्माचा विरोध न करता ज्या माऊलीनं अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक लोकांना कृषीविषयक साहित्य दिलं, आपल्या रयतेच्या कल्याणासाठी जी माऊली आपल्या शस्त्राच्या जोरावर, आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर अनेक दिवस राज्य केली, सत्कार्य केलं आपल्या रयतेच्या सुखासाठी, त्या अहिल्यादेवी होळकर कुठंतरी त्यांचा इतिहास पाठीमागे निश्चित पडतो आहे. तो इतिहास आमच्या महिलांच्या पुढे येणं मला अतिशय महत्त्वाचं वाटते. त्याही पुढे जाऊन बघा, 1857च्या उठावामध्ये अतिशय प्रखरपणे इंग्रजांना लढा देणारी, आपल्या शत्रू असणाऱ्या इंग्रजांचे तलवारीचे किंवा त्यांचे जे काही वार होते ते वार आपल्या तलवारीच्या जोरावर पेलून धरणारी, तलवारीच्या जोरावरच नव्हे तर ते वार स्वतःच्या जीवावर आपल्या छातीवर झेलणारी राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई हे आमच्यापर्यंत पोहोचणं अतिशय मला महत्त्वाचं वाटते. ज्या महाराणी लक्ष्मीबाई यांचं छोटंसं बाळ असताना देखील, आता इतिहास आपला लिहिलेला आहे, तो इतिहास आम्ही वाचतो, तो इतिहास कितपत वाचतो आणि कितपत आमच्या डोक्यामध्ये घेतो अतिशय मला महत्त्वाचं वाटते. ही गोष्ट आमच्या घरातील लहान मुलांना, आमच्या घरातील स्त्रियांना समजणं अतिशय महत्त्वाचं वाटते. परंतु ही एक बाजू आणि दुसरी एक बाजू मला तुमच्यासमोर मांडत असताना मला सांगायचंय की हा जो इतिहास आहे, हा इतिहासच राहिलेला आहे आणि सध्याच्या काळामध्ये अनेक TV चॅनलच्या माध्यमातून जे काही सिरियल आमच्या समोर आले, जे काही चित्रपट आमच्या समोर आले आणि ज्या काही TV चॅनलच्या माध्यमातून आमच्या समोर गोष्टी आलेल्या आहेत, ह्या गोष्टीमध्ये आमचा महिला मंडळ, आमच्या स्त्रिया अधिक गुरफटत गेल्या आणि त्या सिरियलमधल्या असणाऱ्या अभिनेत्रीच्या किंवा सिरियलमधल्या असणाऱ्या नटीच्या भरदारी वस्त्रांवर आमच्या स्त्रिया भाळल्या गेल्या. परंतु इतिहासामध्ये आमच्या पराक्रमी स्त्रियांनी, आम्ही ज्यांचा आदर्श घ्यावा अशा स्त्रियांनी भरदारी वस्त्राची कधीच आशा केली नाही. आपलं सौंदर्य आणि आपलं व्यक्तिमत्व ह्या गोष्टीकडे लक्ष न देता खऱ्या अर्थानं आपलं चरित्र कसं आपल्याला निर्मळ ठेवता येईल, या रयतेच्या कल्याणासाठी काहीतरी करता येईल किंवा इतिहासामध्ये काहीतरी योगदान देण्याचं कार्य आमच्या ज्या इतिहास महिलांनी केलेला आहे, तो इतिहास आमच्या महिलांनी सध्याच्या काळामध्ये डोक्यात घेणं मला अतिशय महत्त्वाचं वाटते. पुढं बोलत असताना इतिहासापासून कित्येक कोस दूर असणारी राणी लक्ष्मीबाईंना सहकार्य करणारी राणी झुलकारीबाई आम्ही कुठेतरी विसरून जातो. हेच नव्हे तर छत्रपती घराण्यामध्ये ज्या काही महिला होऊन गेल्या, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब ह्या तर स्त्री मनाचा सर्वोच्च मानबिंदू आहेत. त्याही पलीकडे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या सौभाग्यवती स्त्री सती राज्ञी येसूबाई ह्यांचा इतिहास आम्ही कितपत वाचतो. त्याही पलीकडे जाऊन महाराणी ताराबाई, ज्यांनी तब्बल 7 वर्ष औरंगजेबाला आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर याच हिंदुस्थानामध्ये रोखून धरलं आणि हिंदुस्थानाचा सम्राट होण्यापासून त्याचं स्वप्न कुठंतरी हनन केलं. मराठ्यांचं आणि छत्रपतींचं स्वप्न कायम हे जागं ठेवलं. अशा महाराणी ताराबाई आम्ही कुठंतरी विसरून जातो, हे मला आज तुमच्या समोर सांगायचंय. त्याही पलीकडे जाऊन बघा, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका असणाऱ्या हिरकणीची जी भूमिका आहे, हिरकणीचा जो इतिहास आहे, आता बघा 390 वर्ष उलटून जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला, परंतु आज कुठं या वर्षी किंवा 2019 मध्ये हिरकणी नावाच्या कॅरेक्टरवर एखादा पिक्चर निघतो, मराठी चित्रपट निघतो आणि प्रत्येक स्त्री ही असतेच हिरकणी, प्रत्येक आई असतेच हिरकणी, अशा प्रकारे त्यासाठी हिरकणीचा इतिहास रंगवला जातो.
इतिहास महत्त्वाचा आहे आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये घडलेलं प्रत्येक कॅरेक्टर किती महत्त्वाचं आहे, किती वजनदार आहे आणि किती आदर्शवादी आहे, हे कॅरेक्टर, हा इतिहास आजच्या काळातील महिलांना समजणं मला अतिशय महत्त्वाचं वाटते. त्याही पलीकडे जाऊन बघा, इतिहासामध्ये झालेल्या महिला ज्या आहेत ह्या अशा अनेक पराक्रमी महिला आहेत, परंतु इतिहास महिला, त्यानंतर स्वातंत्र्य काळातील महिला असतील, त्याही पलीकडे जाऊन मध्ययुगीन काळातील महिला आणि त्यानंतर आताच्या सध्याच्या आपण ज्या 21व्या शतकामध्ये जगतो, या 21व्या शतकातील पराक्रमी स्त्रिया ज्या सर्वोच्च पदावर गेलेल्या आहेत, अशा स्त्रियांबद्दल मला तुमच्या पुढे सांगणं अतिशय महत्त्वाचं वाटते. आता या ठिकाणी बघा, स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणाऱ्या महिला ज्या काही आहेत, कमलाताई होसपेट असतील, ज्यांनी कमलाताई होसपेट यांनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये अनेक चळवळींमध्ये सहभाग देऊन आमच्या स्त्रियांना कुठेतरी त्यांचं नेतृत्व करण्याचं कार्य केलं. अवंतिकाबाई गोखले असतील, त्यानंतर कस्तुरबा गांधी असतील. अवंतिकाबाई गोखले आणि कस्तुरबा गांधी यांनी काय केलं की स्वदेशी आपण वापरलं पाहिजे, स्वदेशी वापरलं पाहिजे. खादी उद्योग असतील, त्यानंतर हिंदुस्थानामध्ये तयार होणारा जो काही कच्चा माल आहे त्यापासून उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी कार्य करणाऱ्या, इंग्रजांचा माल आपण विकत घ्यायचा नाही आणि इंग्रजांना या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची नाही, यासाठी पाऊल उचलणाऱ्या ह्या स्वातंत्र्य लढ्यातील महिला आहेत. सरोजिनी नायडू असतील, अनुसूयाबाई काळे नावाच्या महिलेंनी सविनय कायदेभंगामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. हा जो इतिहास आहे, हा इतिहास थोडक्यात ह्या महिलांचा तुमच्या समोर मांडणार आहे. त्याही पलीकडे जाऊन आपल्याला सध्याच्या युगातील पराक्रमी महिला ते पण एक बघायचं आहे, एक पर्व बघायचं आहे असंच मी म्हणणार आहे. कारण का ललिताबाई पाटील असतील, ललिताबाई पाटील नावाच्या महिलेनं जे पत्री सरकार होतं, त्या पत्री सरकारमध्ये अतिशय महत्त्वाचा सहभाग नोंदवलेला आहे. कारण का ज्यावेळी इंग्रजांचा जो काही खजिना आहे, 5,000 रुपयाचा खजिना, हा खजिना नंदुरबारकडे जात असताना ललिताबाई पाटील नावाच्या महिलेनं आपल्यासोबत असणाऱ्या ज्या काही लढाऊ महिला होत्या, महिलांची जी काही तुकडी होती, ज्या बोटावर मोजण्या एवढ्या होत्या, घरदार सोडून, लेकरं बाळ सोडून, संसार सोडून, या सर्व गोष्टीचा त्याग करून फक्त काय करायचंय तर माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळायचंय, या इंग्रजांच्या जोखडातून माझा भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे, यासाठी कार्य करणाऱ्या ललिताबाई पाटील यांनी काय केलं की इंग्रजांचा 5,000 रुपयाचा खजिना लुटला आणि पत्री सरकार नावाच्या चळवळीशी त्या संलग्न होत्या. त्यांचं कार्य त्यामध्ये होतं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी बोलत असताना स्वातंत्र्य लढ्यातील ह्या काही मी 4-2 महिलांची नावं घेतलेली आहेत, परंतु एवढ्याच महिला नाहीत तर ज्या लक्ष्मीबाई कॅप्टन होत्या, लक्ष्मीबाई सहगल, ज्या सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेमध्ये सहभागी होत्या, त्यांनी त्यामध्ये कार्य केलेलं आहे. तर ह्या अशा अनेक स्त्रिया ज्या होत्या, ह्या स्त्रियांच्या माध्यमातून काय झालेलं आहे, हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती असताना देखील, आमच्या स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवला असताना देखील, आमच्या ज्या महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपला जो काही आपलं जे काही योगदान आहे, ते योगदान भारताच्या स्वातंत्र्यामध्ये दिलेलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यातील ह्या महिला देखील आम्ही समजून घेणं महत्त्वाचं वाटते. कारण का आज जो मी विषय निवडलेला आहे, स्त्री शक्ती, जिजाऊ ते सावित्री, म्हणजे ह्या विषयाला अनुसरून सांगत असताना स्त्रियांची शक्ती नेहमी म्हणतो की जगाची निर्मिती कुठून झाली असेल तर स्त्रियांच्या उदरातून झालेली आहे. विज्ञानवादी दृष्टिकोनातून आपण असं सांगतो, तर अतिशय विज्ञानावर आपण विश्वास ठेवत असताना ही गोष्ट खरी आहे. तर ह्या स्त्री शक्तीचा आपण कितपत सन्मान केला पाहिजे, त्या गोष्टीची कितपत जाणीव ठेवली पाहिजे, हे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. त्याही पलीकडे जाऊन मला या ठिकाणी सांगायचं की विषय होता माझा सावित्रीबाई शेवटचा. तर ह्या सावित्रीबाईचा जो काही इतिहास आहे, हा इतिहास लिखाणाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर आहे. तर मला प्रखरतेनं या ठिकाणी सांगायचं आहे की माझं निरीक्षण असं आहे, किंवा माझं ते मत असू शकते, वैयक्तिक मत असू शकते, तर ज्यावेळी इतिहासामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आमच्या पराक्रमी पुरुषांचा इतिहास लिहिला गेला खरा, परंतु जितपत तो इतिहास लिहिला गेला तितपत स्त्रियांचा इतिहास लिहिला गेला नाही. स्त्रियांच्या इतिहासावर असे मोठे जबरदस्त पुस्तक आहेत असंही नाही. ही गोष्ट खरी आहे, ही गोष्ट वास्तविकता आहे. इतिहासामध्ये पराक्रम करणाऱ्या, इतिहासामध्ये योगदान देणाऱ्या स्त्रियांवर अजूनही कुठंतरी अभ्यास अपुरा पडतो. त्या गोष्टीची जाणीव आमच्या अभ्यास मंडळाला झाली पाहिजे आणि आमच्या येथील स्त्रियांना झाली पाहिजे, प्रत्येकालाच झाली पाहिजे असं मला म्हणायचं आहे. कारण का
इतिहासामध्ये ज्या काही पराक्रमी स्त्रिया झाल्या, हा पराक्रमी स्त्रिया झाल्यानंतर आम्ही ज्यावेळी इतिहास सांगतो तो पुरुष प्रधान असणारा इतिहास, पुरुषांचं पराक्रम सांगणारा इतिहास सांगतो. परंतु असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं स्त्रीच असते. तर त्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब होत्या, राणी सईबाई होत्या, सोयराबाई होत्या. त्यानंतर संभाजी महाराजांच्या पाठीमागं पाठबळ कोणाचं असेल तर राणी येसूबाईंचं होतं. त्याही पुढे जाऊन आपल्याला सांगायचं असेल तर ज्यावेळी महात्मा फुले हे स्त्री शिक्षणाचं एक संकल्प करून स्त्री शिक्षणाची एक शपथ घेऊन मैदानामध्ये उतरतात किंवा समाजाच्या विरोधामध्ये जाऊन स्त्री शिक्षणासाठी अट्टहास धरतात, कार्य करतात, त्या काळामध्ये त्यांच्यासोबत प्रबळ पाठिंबा कोणाचा असेल तर सावित्रीबाई फुलेंचा आहे. सावित्रीबाई फुले ह्या विषयाकडे येत असताना मला सांगायचे की वयाच्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह झाला. त्या काळामध्ये बालविवाह पद्धती होती. वर्ष 13 असणाऱ्या महात्मा फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. परंतु या बालविवाह पद्धतीला कुठेतरी झुंगारून स्वतःसोबत जरी ती गोष्ट घडली असेल, बालविवाह झाला असेल, तरी देखील समाजामध्ये इतर ज्या कोणत्या मुली आहेत, ज्या कोणत्या युवती आहेत, कुमारिका आहेत, त्यांच्यासोबत अशी घटना घडू नये म्हणजे बालविवाह पद्धतीला देखील सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील यांनी विरोध केला. त्याही पलीकडे जाऊन सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. या शाळेमध्ये आता ती कधी काढली, 1 जानेवारी 1848ला काढली किंवा जो कोणता इसवी सन आहे त्या इसवी सणाच्या माध्यमातून वंशावळी असतील, ह्या ज्या घटना असतील त्या आम्ही नेहमीच पुस्तकामध्ये वाचत असतो. परंतु त्यामध्ये असणारं मार्मिक तत्व मला तुमच्यासमोर सांगायचं आहे की जिजाऊ मासाहेबांनी ज्यावेळी मुलींची शाळा काढली म्हणजे त्यांना काही सगळ्या गोष्टी सोप्या गेल्या नाहीत. त्यांना अनेक गोष्टीतून किंवा समाजातून अनेक स्तरातून त्यांना काय झालेला आहे, विरोध झालेला आहे. जिजाऊ मासाहेबांवर सावित्रीबाई यांच्यावरती अनेक दगड फेकण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर शेण फेकण्यात आलं. आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहीत आहेत. परंतु मला याही पुढे पलीकडे जाऊन सांगायचे की सावित्रीबाई फुले यांनी ज्यावेळी शाळा सुरू केली, शाळेमध्ये यायला मुली तयार नव्हत्या. कारण का, समाजाचं भीती वाटत होती. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील किंवा लोक आपल्याला हिणवतील, आपल्याला आपल्या समाजातून बहिष्कृत करतील, ही भीती ते तत्कालीन स्त्रियांना किंवा मुलींना होती. म्हणून मुली शाळेत यायला तयार नव्हत्या. परंतु सावित्रीबाई फुले यांच्या शाळेमध्ये असणाऱ्या ज्या काही 4, 5, 6 मुली होत्या बोटावर मोजण्या इतक्या, त्यामध्ये मुस्लिम समाजातील असतील, ब्राह्मण समाजातील 1-2 असतील, त्यानंतर मातंग समाजातील मुक्ता साळवे नावाची मुलगी सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये होती. परंतु या ठिकाणी स्त्री शक्ती सांगत असताना मला सांगावं असं वाटते की मुक्ता साळवे नावाची मुलगी ज्यावेळी सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये जाते म्हणजे आपले लहुजी साळवे यांची मुलगी मुक्ता साळवे सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये जातात खऱ्या, काही 4-2 अक्षरं शिकतात, जे काही शिक्षण घ्यायचे ते शिक्षण घेतात आणि त्या शिक्षणाच्या जोरावर आपल्या हिंदुस्थानामध्ये इंग्रजांनी राज्य केलेलं आहे. इंग्रज आमच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. तर त्या काळामध्ये आमच्या हिंदुस्थानावर अन्याय अत्याचार होतो आहे. आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशा प्रकारची आहे. आमच्या इथं मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था अशी आहे, जातीरूढी अशा आहेत, अंधश्रद्धा अशी आहे. या अशा आशयाचं पत्र इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीला मुक्ता साळवे नावाची सावित्रीबाईंची विद्यार्थिनी लिहिते. हे जे पत्र आहे ते आजच्या काळातील शाळकरू मुलींना किंवा अभ्यासू मुलींना ते पत्र समजणं किंवा त्यांच्यासमोर हे पत्र मांडणं मला अतिशय महत्त्वाचं वाटते. ह्या पत्राची जाणीव प्रत्येक मुलीला झाली पाहिजे. याही पलीकडे जाऊन मला सांगावंसं वाटते की खरं तर आमच्या स्त्रियांचा जो इतिहास आहे किंवा स्त्रीवादी लेखन आहे ते तत्कालीन काळामध्ये केलं जात नव्हतं. तर 18व्या शतकामध्ये आमच्या स्त्रियांचं स्त्रीवादी लेखन कुणी केलं जात नव्हतं. त्या काळामध्ये ताराबाई शिंदे नावाच्या स्त्रीनं स्त्री पुरुष एक दीर्घ निबंध लिहिला आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटते की जगातील असं एकमेव ते स्त्रीवादी निबंध आहे, लेखन आहे, पहिलं लेखन आहे जे स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी कुठेतरी आवाज उठवते. तत्कालीन काळामध्ये त्या निबंधाकडे दुर्लक्ष करण्यात आलं, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही गेलं. परंतु मला सांगायचंय की जगातील पहिलं असं ते लेखन होतं ते स्त्रीवादी होतं, स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी किंवा स्त्रियांच्या हितासाठी लिहिलं गेलेलं होतं. मग ज्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार व्हायचे
ज्या स्त्रिया कुठेतरी अन्याय सहन करायच्या त्या समाजामध्ये अशा स्त्रिया लेखन करतात आणि त्यांचं लेखन पुढे येत नाही, म्हणजे समाजाची मानसिकता इथपर्यंतच होती की स्त्रियांना कुठेतरी पाठीमागं लेखणं किंवा स्त्रियांच्या स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष करणं, हा जो आहे, ही जी विचार करण्याची वृत्ती आहे, विचार करण्याची वृत्ती कुठेतरी कमी झाली पाहिजे, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आता या ठिकाणी बोलत असताना बघा, मला महत्त्वाचं सांगावं असं वाटते की पुरोगामी म्हणून अलीकडच्या किंवा मधल्या काळामध्ये आमच्या स्त्रियांना सांगण्यात आलं की स्त्रियांनी काय केलं पाहिजे, स्त्रियांनी कुठेतरी मॉडर्नायझेशनचा विचार केला पाहिजे, स्त्रियांनी कुठेतरी स्वतःची प्रगती केली पाहिजे. परंतु मला या ठिकाणी सांगायचे की आपली जी संस्कृती आहे, आपली संस्कृती हिंदू संस्कृती आहे, हिंदुस्थानातील हिंदू संस्कृती आहे. या संस्कृतीनुसार आम्ही भलेही मोठं शिक्षण घेतलं आहे, आम्ही उच्च शिक्षित झालो, आम्ही खूप मोठमोठ्या पदव्या घेतल्या, आम्ही मोठमोठ्या पदावरती गेलो, परंतु खऱ्या अर्थानं आमच्या स्त्रियांनी आमची संस्कृती विसरायला नको आहे. कारण का, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांनी कधी आपली स्वतःची संस्कृती विसरल्या नाहीत. त्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या ज्या काही घराण्यातील स्त्रिया होत्या, ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या राणी असतील, त्याही नंतरच्या शिवाजी महाराजांच्या स्नुषा असतील, छत्रपती घराण्यातील ज्या काही महत्त्वाच्या स्त्रिया होत्या, सर्वच स्त्रिया होत्या, त्या स्त्रियांनी आपली स्वतःची संस्कृती कधी विसरल्या नाही. म्हणजे आपण राणी आहोत, आपण महाराणी आहोत म्हणून कसं तरी वेगळ्या प्रकारे आपलं आचरण असेल असं बिलकुल नाही. परंतु आजच्या काळामध्ये मला सांगावं असं वाटते की काळ बदलला, वेळ बदलली, परिस्थिती बदलली, म्हणजे माणसाची जीवन जगण्याची पद्धती देखील बदलते, विचार करण्याची पद्धती बदलते. मला अट्टहासाने या ठिकाणी सांगावं असं वाटते की आपल्या भारताच्या माजी राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील होऊन गेल्या, परंतु एवढ्या मोठ्या पदावर असणारी स्त्री आपल्या भारताची, आपल्या हिंदुस्थानाची संस्कृती विसरत नाही, डोक्यावरचा पदर ती खांद्यावर कधी येऊ देत नाही. खऱ्या अर्थाने ही संस्कृती आमच्या स्त्रियांनी आज जपणं, त्याचं संवर्धन करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटते. या ठिकाणी बोलत असताना आमच्या स्त्रियांनी फक्त डोक्यावरच पदर घेऊन न ठेवता आमच्या संस्कृतीचा आदर मात्र आपल्या डोक्यावरती राहिला पाहिजे. आमच्या इतिहासामधील स्त्रियांचा रेंज प्रॉब्लेम, तर संस्कृती न विसरता. परंतु मला आता या ठिकाणी इतिहास काळातील स्त्रियांचा थोडक्यात जो काही इतिहास आहे तुमच्यासमोर मांडल्यानंतर मला असं वाटते की तत्कालीन काळातील महिलांकडं किंवा त्यांच्या वर्तणुकीकडं माझं जे निरीक्षण आहे त्या गोष्टीकडं मी थोडं येणं महत्त्वाचं वाटते. अलीकडच्या काळामध्ये बघा, आमच्या स्त्रिया सुशिक्षित झाल्या, सुसंस्कृत झाल्या, आमच्या स्त्रियांनी उच्च शिक्षण घेतलं, मोठमोठ्या पदव्या घेतल्या, मोठमोठ्या नोकऱ्या मिळवल्या, परंतु स्त्रिया काय केल्या, शहरामध्ये राहू लागल्या. शहरामध्ये असो, गावामध्ये असो, परंतु आम्हाला सांगण्यात आलं आम्ही पूजापाठ करू नका, आम्ही कोणते ग्रंथ वाचू नका, साहित्य वाचू नका, किंवा आमची जी काही भक्ती आहे, आमची काही देवपूजा आहे, ही देवपूजा आमच्या स्त्रियांनी करत बसू नका किंवा त्यामध्ये गुरफटून पडू नका. आता या ठिकाणी मला माझं वैयक्तिक मत सांगायचं की खरं आहे तुमचं, आमच्या महिला आता पूजापाठ करण्यामध्ये गुरफटून पडू नका, परंतु हेही तितकंच खरं आहे की आमच्या स्त्रियांनी आमची संस्कृती विसरली नाही पाहिजे. आम्हाला जर करता आमच्या दिवसभराच्या कामामधून जर वेळ भेटत असेल तर त्या वेळामध्ये आम्ही आमच्या घरामध्ये पूजापाठ झाली पाहिजे. कारण राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी कधी देवपूजेला विरोध केला नव्हता. त्यानंतर ज्या काही पराक्रमी महिला आहेत, आमचा आदर्श आहेत, आम्ही ज्यांचा आदर्श घेतो, त्या महिलांनी कधीच देवपूजेला विरोध केला नव्हता. म्हणजे ज्यावेळी जे करायची गोष्ट आहे ती गोष्ट नक्कीच आम्ही केली पाहिजे, मला असं या ठिकाणी सांगायचं आहे. अतिशय वास्तविकता एक तुमच्यासमोर सांगत असताना आता काय होते, सध्या शहरामध्ये बघा अनेक मोठमोठ्या स्त्रिया शिकल्या, सवरल्या, सुशिक्षित झाल्या, परंतु त्यांच्या हाताला काही काम नसते. घरामध्ये भरपूर पैसा असतो, कुठेतरी त्यांचे पती नोकरीला असतात, त्या घरामध्ये असतात, त्यावेळी त्यांनी कोणत्याच प्रकारचं पूजापाठ करत नाहीत किंवा त्यांच्या डोक्यामध्ये शांतता नसते किंवा त्यांच्या डोक्याला काही काम नसते. त्यामुळं काय होते की शेजारणीची चुगली करणं, हिचा मुलगा असा आणि त्याची मुलगी तशी, म्हणजे ह्या गोष्टीला कुठंतरी उधाण येतं आणि वेगळाच प्रकार घडून जातो. दोन स्त्रियांमध्ये भांडणं लागण्याचं काम हे अशा वागण्यामुळं होऊन जातं. परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की आमच्या स्त्रियांनी आता संस्कृतीचं जाण ठेवून, संस्कृतीची भान ठेवून
या दिशेनं पावलं उचलली पाहिजे. आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या शिकवणीनुसार आमच्या स्त्रिया राहिल्या पाहिजे. सावित्रीबाईच्या शिकवणीनुसार जरी आम्ही कुठंतरी पुरोगामी विचार करू लागलो, परंतु आपल्या स्वतःचं जे काही निर्मिती आहे, स्वतःची जी काही संस्कृती आहे, ह्या संस्कृतीची जाण आणि भान आमच्या स्त्रियांनी ठेवणं मला अतिशय महत्त्वाचं वाटते. तर पुढं बोलत असताना मला सांगावंसं वाटते की जे काही आपल्या पराक्रमी स्त्रियांची जी काही मांदियाळी निर्माण झाली होती, किंवा मध्ययुगीन काळातील महिला असतील किंवा स्वातंत्र्य काळातील महिला